नेक्स्ट आहे बघा स्वॅपिंग व्हॅल्यूज ऑफ टू व्हेरिएबल्स. Two variables using third variable. ओके, तर आता आपण काय करणार आहे, सेम प्रिव्हियस एक्झाम्पल सारखंच दोन व्हेरिएबल घेणारे, त्याच्या व्हॅल्यूज घेणारे आणि त्या व्हॅल्यू एक्सचेंज झाल्या पाहिजे याच्यासाठी आपण आता थर्ड व्हेरिएबलचा एक यूज करणार आहे. ओके, सगळ्यात इझीएस्ट सोल्युशन हे आहे जे आपण विदाउट युजिंग थर्ड व्हेरिएबल केलं ते पण इझीच होतं, बट हे जे आहे हे युजिंग थर्ड व्हेरिएबल हे तुम्हाला नेक्स्ट आपण जसे ॲरेचे वगैरे प्रोग्राम बघू त्याच्यामध्ये पण यूज होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेमिस्टरला तुम्हाला डेटा स्ट्रक्चर चॅप्टर आहे, त्याच्या सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे अल्गोरिदम्स आहेत, तर तिथे हे जे आपण युजिंग थर्ड व्हेरिएबलनी जे स्वॅप करतोय तर हा कोड यूज होतो. ओके, सो हे व्यवस्थित लक्ष द्या. आता याचं मिनिंग काय बघा, एक रिअल टाइम एक्झाम्पल घेऊ. सपोज दोन ग्लास आहेत, लेट से त्या ग्लासला आपण नेम देऊ ग्लास ए अँड ग्लास बी, आणि एक तिसरा ग्लास आहे, थर्ड ग्लास. ओके, नाउ सपोज ए ग्लास मध्ये वॉटर आहे आणि बी ग्लास मध्ये ज्यूस आहे. तर आपल्याला काय करायचं, विथ द हेल्प ऑफ दिस थर्ड ग्लास आपल्याला काय करायचं, ए मध्ये ज्यूस आणायचा आहे आणि बी मध्ये वॉटर आणायची. ओके, सो आपण काय करणार की पहिल्यांदा जे वॉटर आहे ए ग्लास मधलं ते आपण एम्प्टी करणार सी ग्लास मध्ये, म्हणजे सी ग्लास मध्ये काय आलं, वॉटर. सो ए मध्ये जे वॉटर आहे ते आपण एम्प्टी केलं आणि कुठे टाकलं, ते वॉटर सी मध्ये टाकलं. विथ द हेल्प ऑफ थर्ड ग्लास आपल्याला एक्सचेंज करायचा आहे. ओके, नाउ नेक्स्ट आपण काय करणार की बी मध्ये जो आता ए एम्प्टी झाला, सो बी मध्ये जो ज्यूस आहे तो आता आपण टाकणार ए मध्ये. ओके, सो ए मध्ये आला ज्यूस विच इज हे आपल्याला रिक्वायर्ड होतं. ओके, सो ए मध्ये ज्यूस आलेला आहे, सो बी मधला ज्यूस आपण ए मध्ये टाकलाय. ओके, सो इथं बी ग्लास जो आहे तो एम्प्टी झाला. ओके, नाउ आता आपण काय करणार की ए मधली जी वॉटर आपण सी मध्ये टाकलेली ती वॉटर आपण कुठे टाकणार, बी मध्ये टाकणार. सो बी मध्ये काय आलं, वॉटर आलं. सो दिस इज वी वॉन्ट. ओके, सो ज्यूस ए मध्ये पहिले वॉटर होतं ते आता बी मध्ये आलं, बी मध्ये पहिले ज्यूस होता तो आता ए मध्ये आला. सो विथ द हेल्प ऑफ, आणि थर्ड ग्लास तर एम्प्टी झाला. सो विथ द हेल्प ऑफ दिस थर्ड ग्लास वी आर आपण काय केलं, एक्सचेंज केलं ए आणि बी मधले कंटेंट. सो सेम तसंच आपण ए आणि बी हे व्हेरिएबल आहेत, तर ह्याच्यामध्ये काय असणार आहेत, व्हॅल्यूज असणार आहेत. तर त्या व्हॅल्यूज आपण काय करणार आहे, एक्सचेंज करणार आहे विथ द हेल्प ऑफ थर्ड व्हेरिएबल. ओके, नाउ लेट्स सी फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट आता एक्झाम्पल घेऊयात आपण, हे म्हणजे प्रोग्राम लिहूयात. हेडर फाइल्स, swapping values of two variable with the help of third variable. stdio.h standard input output conio.h, then void main. ओके, नाउ आपल्याला थर्ड व्हेरिएबलचा यूज करायचा आहे. सो टू व्हेरिएबल मध्ये आपले इनपुट असणार आहे ज्याच्या व्हॅल्यू आपण एक्सचेंज करणार आहे, आणि थर्ड व्हेरिएबल जे डिक्लेअर केले. ओके, CLR SCR. नाउ नेक्स्ट printf. आता ए आणि बी ची व्हॅल्यू देऊ, एंटर ए अँड बी. ओके, नाउ scanf %d विदाउट स्पेस. हा, पहिले %a %b. आता हे आपलं खूप वेळा झालेलं आहे. नंतर बिफोर स्वॅपिंग आपण प्रिंट करूयात, बिफोर स्वॅपिंग. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की आधी आपल्या व्हॅल्यू काय होत्या, मग स्वॅपिंगचं लॉजिक यूज केल्यानंतर व्हॅल्यू काय आहेत. ओके, सो आपण कसं प्रिंट करणार, ए इज इक्वल टू जिथे व्हॅल्यू पाहिजे तिथे %d %f वगैरे लिहायचं. आपला आता इंटिजर आहे सो %d लिहिणार. बी इक्वल टू च्या पुढे बी ची व्हॅल्यू पाहिजे, सो %d. सो पहिला %d आहे तो ए साठी आणि दुसरा %d जो आहे तो बी साठी. ओके, सो हे झाले आपले बेसिक एक्झाम्पल.
नाऊ आता आपण काय केलेलं की ए मधली वॉटर सी मध्ये टाकलेली, तर प्रोग्राम मध्ये राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड मध्ये जाते. सो आपण ए मधले जी व्हॅल्यू आहे ती सी मध्ये टाकणार. मग आपण काय केलं, बी मधला जी ज्यूस होता तो आपण ए मध्ये टाकला. सो बी मधला ज्यूस कुठे टाकला, आपण ए मध्ये टाकला. ओके, आणि नंतर सी मधला वॉटर आपण बी मध्ये टाकलं. बघा, ए मधले वॉटर सी मध्ये टाकलं, बी मधला ज्यूस ए मध्ये टाकलं, सी मधले वॉटर बी मध्ये. सी इज इक्वल टू ए इज इक्वल टू बी and b is equal to c. So after that we will get the swapped values of a and b. So after swapping, printf percent sorry आपल्याला फॉर्मॅटिंग मध्ये पाहिजे, सो हे कट करते. सो a is equal to %d स्लॅश टी स्पेस येण्यासाठी b is equal to %d then comma a comma b. ओके, then get ch and program complete. ओके, तर हे झालं आपलं लॉजिक. आता आपण हे एकदा एक्सप्लेन करूयात. सो इथपर्यंत काय झालं, कंपायलरनी ए बी आणि सी साठी मेमरी लोकेशन असाइन केलं, त्याला नेम दिले ABC. नाऊ या स्टेटमेंट पर्यंत आपण व्हॅल्यू दिलेलं नाहीये, सो गार्बेज व्हॅल्यू. देन स्क्रीनवर प्रिंट काय होणार, एंटर ए अँड बी. ओके, मग तुम्ही व्हॅल्यू टाकणार स्कॅनएफ नी ए आणि बी च्या. सपोज तुम्ही टाकलं 23 56. ओके, इथे सो ए मध्ये गेलं 23, बी मध्ये गेलं 56. ओके, नाउ बिफोर स्वॅपिंग प्रिंट करणार, बिफोर स्वॅपिंग. ओके, सो इथे येणार प्रिंट काय केलं, ए इज इक्वल टू %d, पहिला %d ए साठी, मग ए च्या मेमरी लोकेशन मध्ये काय व्हॅल्यू 23 प्रिंट होईल, आणि बी इज इक्वल टू %d दुसरा %d बी साठी, बी मध्ये मेमरी लोकेशन मध्ये काय व्हॅल्यू 56 प्रिंट होईल. नाउ दिस इज आवर लॉजिक. प्रिव्हियस एक्झाम्पलच्या त्या 3 लाईन्स ज्या आहेत, a इज इक्वल टू a प्लस बी, b इज इक्वल टू a मायनस बी आणि a इज इक्वल टू a मायनस बी, तर त्या रिप्लेस करायच्या आहे बाय दिस 3 लाईन्स. ओके, नाउ बघा, a ची व्हॅल्यू सी मध्ये गेली. सो ए मध्ये काय आहे 23, ते गेलं सी मध्ये. बघा, RHS LHS मध्ये जाते. नाउ बी ची व्हॅल्यू गेली ए मध्ये, मग बी ची 56 ए मध्ये जाणार, म्हणजे ही 23 रिप्लेस होणार बाय 56. नाउ ए विल ए मध्ये काय आहे 56 आहे, आणि नंतर सी ची व्हॅल्यू गेली बी मध्ये. सो सी मध्ये काय 23, सो बी मध्ये काय गेलं 23. सो दिस इज आवर लॉजिक. आफ्टर एक्झिक्युटिंग दिस 3 लाईन्स, मेन मेमरी मध्ये काय झालं, ए मध्ये आलं 56 आणि बी मध्ये आलं 23. सो मेन मेमरी मधल्या व्हॅल्यू फेच होऊन इथे काय होणार, डिस्प्ले होणार. आफ्टर स्वॅपिंग ए इज इक्वल टू 56 आणि बी इज इक्वल टू 23. बिफोर स्वॅपिंग काय होतं, ए मध्ये 23 आणि बी मध्ये 56 होतं. ओके, बघा मी ऑलरेडी रेकॉर्ड केलं होतं, बट ते रेकॉर्डिंग केलं होतं, बट रेकॉर्ड झालं नाही, हाफ मध्येच व्हिडिओ कट झाला. सो हा प्रोग्राम मी रेकॉर्ड ऑलरेडी टाईप आणि एक्सप्लेन केला होता व्हिडिओ मध्ये, बट ते रेकॉर्डिंग आलं नाही. सो मी परत करते आता एक्सप्लेन. सो सेम इथपर्यंत तर प्रोग्राम सेम आहे, फक्त आपण इथे प्रिव्हियस प्रोग्राम सारखा फक्त इथे सी डिक्लेअर केला, इथपर्यंत तर सेम केलं. देन इथे आपलं लॉजिक यूज केलं, सी इज इक्वल टू ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, आणि आफ्टर स्वॅपिंग डिस्प्ले केलं. ऑलरेडी रन कसं होतं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, नाउ बघा आता, सपोज 24 ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू 56. बघा, ए ची 24, बी ची 56 आणि ए आफ्टर स्वॅपिंग ए ची 56 आणि बी ची 24. आता हा वर्क कसा होतोय ते बघायचं असेल, इथे वॉच मध्ये जाणार, इथे ए ची व्हॅल्यू, आता 2 व्हेरिएबल्स आहेत, 3 आहेत, सो ते तिन्ही नेम लिहिले. ओके, देन फंक्शन F7 प्रेस केलं, देन अगेन वॉच काढलं. ओके, आणि फंक्शन F7 केलं, एंटर व्हॅल्यू ऑफ ए ची व्हॅल्यू टाकली सपोज 10, एंटर केलं. बघा, ए च्या राईट हँड साइडला बघा, वॉच मध्ये ए ला व्हॅल्यू 10 आली, बाकीकडे गार्बेज आहे, बिकॉज आपण अजून बी ची आणि सी ची व्हॅल्यू नाही झालेली डिसाइड. ओके, नंतर F7 प्रेस करत गेले. आता बी ची व्हॅल्यू 20 टाकली, बी च्या तिथे 20 आली. नाव व्यवस्थित लक्ष द्या, प्रिंट झालं. नाव इथे बघा, सी इज इक्वल टू ए, म्हणजे ए ची व्हॅल्यू सी मध्ये गेली. सो ए मध्ये काय होतं 10, सो सी मध्ये पण आलं 10. ओके, नाव बी ची व्हॅल्यू ए मध्ये, बी मध्ये 20, ए मध्ये आलं 20. नाव सी ची व्हॅल्यू बी मध्ये, सी मध्ये 10 आहे, बी मध्ये आलं 10. आणि आफ्टर स्वॅपिंग बघा,
आणि बी ची व्हॅल्यू काय आहे वॉच मध्ये बघा 20 आणि 10 म्हणजे स्वॅप झालेले. ओके, तर हा झाला आपला प्रोग्राम. ओके, नाऊ नेक्स्ट आता आपण जे बिटवाईज ऑपरेटर्स बघितले त्याचा प्रोग्राम बघूयात. बिटवाईज ऑपरेटर पण इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो आपले बघा आपण कोणते कोणते ऑपरेटर्सचे प्रोग्राम घेतले आतापर्यंत. प्लसचे घेतले, प्लसचा घेतला ऍडिशन ऑफ 2 नंबर्स वगैरे. ओके, ऍव्हरेज घेतलं, त्याच्यामध्ये डिव्हिजन झालं, मल्टिप्लिकेशन यूज झालं आपलं एरिया ऑफ रेक्टँगल मध्ये, एरिया ऑफ सर्कल मध्ये. मॉड ऑपरेटरचे आपण एक्झाम्पल घेतले प्रिव्हियस लेक्चर्सला. ओके, त्याच्यानंतर आता आपण बिटवाईज ऑपरेटर्स घेऊ, अँड आणि ऑर. ओके, त्याच्यानंतर जे रिलेशनल ऑपरेटर्स आहेत, त्याच्यानंतर लॉजिकल ऑपरेटर्स अँड इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर्स. तर हे आपले अजून नेक्स्ट 2 to 3 लेक्चर्स मध्ये सगळे यूज होतील, बिकॉज आपण नेक्स्ट लेक्चर पासून सगळे इफ स्टेटमेंट्स, एल स्टेटमेंट वगैरे यूज करणार. त्याच्यामध्ये रिलेशनल ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर्स आपल्याला लागणार आहेत. ओके, त्याच्यानंतर लूप्स मध्ये वगैरे आपल्याला इन्क्रीमेंट डिक्रीमेंट लागणार आहे. सो रिमेनिंग हे जे 3 ऑपरेटर्स आहेत हे आपले नेक्स्ट कन्सेप्ट पासून यूज होतील. ओके, नाउ अरिथमेटिक मधला आपला एक मायनस राहिलेला आहे. सो मायनस तुम्ही जसं आपण ऍडिशन ऑफ 2 नंबर्स केलं तसं तुम्ही सबट्रॅक्शन ऑफ 2 नंबर्सचा प्रोग्राम करा, त्याच्यामध्ये ते यूज होईल. ओके, सो राहिलं काय अँड आणि ऑर, तर ते आपण बघूयात प्रोग्रामनी. सो सिंपल आपण काय करणार आहे बघा, हेडर फाइल्स आता मी टाकत नाही, आपण अँड आणि ऑर कसं वर्क होतं ते बघणार आहे. ओके, सो इंट ए बी सी आपल्याला 3 व्हेरिएबल्स लागतील, CLR ACR. सिंपल ए आणि बी, जसं ए प्लस बी केलं तर ऍडिशन ऑफ 2 नंबर्स, तसं आपण अँडिंग 2 नंबर्स आणि ऑरिंग 2 नंबर्स असं करणार आहे. ठीक आहे, सो प्रिंटफ एंटर व्हॅल्यू ऑफ ए and B. Okay, now scanf %d कॉमा %a %b. आता हे सगळे कॉमन गोष्टी झाल्यात. ए आणि बी चं आपल्याला अँडिंग करायचे. आपण काय बघतो आता, बिटवाईज अँड आणि बिटवाईज ऑर कसं वर्क होतं तुम्हाला ऑलरेडी मी शिकवलं आहे. फक्त आपण एकदा प्रोग्रामनी त्या व्हॅल्यूज क्रॉस चेक करून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात राहील एकदम की अँड आणि ऑर ऑपरेशन असेल, बिटवाईज अँड आणि ऑर ऑपरेशन असेल तर कंपायलर त्या व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करतो. ओके, जसं आपण C इज इक्वल टू A प्लस बी लिहितो तसं A अँड B लिहिणार. ओके, आणि इथे आपण काय करू, C ची व्हॅल्यू प्रिंट करून देऊयात, C. ओके, त्याच्यानंतर आपण परत C इज इक्वल टू A और B करू, देन printf %d C इज इक्वल टू %d असं पण तुम्ही लिहू शकता, ते फॉर्मॅटिंग आलं. ओके, नाउ बघा पहिल्यांदा काय होईल, A B C तिघांसाठी मेमरी ब्लॉक अलोकेट होतील. ए बी जसं मी तुम्हाला वॉच मध्ये दाखवते ना, फक्त ते ब्लॉक नाही दाखवत, पण ए आणि बी आणि म्हणजे जे जे व्हेरिएबल्स आपण घेतो प्रोग्राम मध्ये ते वॉच मध्ये दिसतात, आणि त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू आपण स्टोअर करतो ते पण दिसतं. मग हे कुठे स्टोअर होते ते वॉच कुठून घेतं व्हॅल्यू, मेन मेमरीतून घेतं, आणि मेन मेमरी काय आपल्याला व्हिजिबल नाहीये, सो तिथून ती व्हॅल्यू घेऊन आपल्याला वॉच मध्ये डिस्प्ले होते. ओके, नाउ एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. सपोज तुम्ही टाकलं इथे ए ची व्हॅल्यू 14 टाकली, बी ची 18 टाकली, सो इथे आलं 14 आणि इथे आलं 18. आता तुमची ऑनलाईन एक्झाम होते तर तुम्हाला क्वेश्चन आला, इफ ए इज इक्वल टू 14 फॉर एक्झाम्पल, बी इज इक्वल टू 18 अँड सी इज इक्वल टू ए अँड बी, देन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ सी. तुम्हाला 4 ऑप्शन दिले, तेव्हा जर काय तुमच्याकडे लॅपटॉपवर तुम्ही प्रोग्राम करून नाही बघू शकत, मग कसं की स्वतः कंपायलर व्हायचं, कंपायलर कशी व्हॅल्यू काढणार ते बघायचं, आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही व्हॅल्यू काढणार आणि ती मॅच करणार विथ वन ऑफ द 4 ऑप्शन. ओके, नाउ इथे काय करतो कंपायलर बघा, ए ची जी व्हॅल्यू आहे त्याची बायनरी व्हॅल्यू काढतो, बी ची व्हॅल्यू आहे त्याची बायनरी व्हॅल्यू काढतो आणि त्यांचं अँडिंग करतो. ओके, सो 14 ची बायनरी व्हॅल्यू बघा काय आहे, तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, पण परत एकदा सांगते. इथे 2 7 जा 14, रिमाइंडर आला 0, 2 3 जा 6, रिमाइंडर आला 1, 2 1 जा 2, रिमाइंडर आला 1, आणि इथं 2 0 नि भाग जाणार, रिमाइंडर आला 1. सो उलट लिहितानी, सो 14 ए इज इक्वल टू 14, त्याची व्हॅल्यू काय आली 1110. ओके, नाउ आता आपल्याला काढायची आहे 18 ची बायनरी व्हॅल्यू. 18 ची
बायनरी व्हॅल्यू. सो 2 9 जा 18, 0 आला रिमाइंडर. 2 4 जा 8, रिमाइंडर 1 आला. 2 2 जा 4, रिमाइंडर 0 आला. 2 1 जा 2, रिमाइंडर 0 आला. इथं 0 ने भाग जाणार, रिमाइंडर 1 आला. सो लिहिताना रिव्हर्स लिहा 1 0 0 1 0. सो बी काय आहे 18 आणि काय इथे 4च डिजिट आहेत बघा 14चे आणि ह्याचे 5 डिजिट आहेत. सो आधी येणार 1 0 0 1 0. ओके. आणि ह्यांचं काय करायचंय अँडिंग करायचंय. तर अँड मध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलं तर 0 0 0 असतं, 0 1 1 0च असतं, 1 0 0 असतं आणि 1 1 0. दोन्ही 1 असेल तरच 1 असतो. ओके, अदरवाइज 0. सो 0 0 0 1 1 1 1 0 0 1 0 0. आता इथे वरती काही नाही, सो 0 ने प्रिसीड करायचं 0 1 0. सो दिस इज अ व्हॅल्यू ऑफ सी. सी इज इक्वल टू ए अँड बी. इथे आली बायनरी व्हॅल्यू. सो इथे बघा आपण बायनरीची डेसिमल कसं काढतो 1 2 4 8 16 आणि ऍडिशन फक्त कोणाची करतो ज्याच्यावरती 1 आहे. सो इथे फक्त 2 च्या वरतीच आहे. सो सी ची व्हॅल्यू काय आली या स्टेटमेंटला 2, जर तुमची ए ची व्हॅल्यू 14 आणि बी ची 18 आहे तर. आता ए आणि बी ची व्हॅल्यू जर तुम्हाला डिफरंट दिली तर त्याची बायनरी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा आणि ह्या वेळी सॉल्व्ह करा. ओके. सो इथे काय आलं ए अँड बी 2 आलं. ओके. नाउ ए ऑर बी. तर ए आणि बी तर 14 18च आहे. ओके. सो ऑर मध्ये कसं असतं बघा, ऑर मध्ये 0 0 असेल तर 0 असतं, 0 1 असेल तर 1 असतं, 1 0 असेल तरी पण 1 असतं आणि 1 1 असेल तरी पण 1. म्हणजे दोन्ही 0 असेल तरच 0. ओके. सो आता बघा आपली ए ची व्हॅल्यू काय आहे 0. तो 0 मी एक्स्ट्रा ऍड केलेला बिकॉज आपला बी 5 डिजिटचा आहे. ओके. नाव ह्याचा ऑर करायचा आहे तर दोन्ही 0 असेल तरच 0, 1 1 असेल तर ऑर मध्ये 1 असतं, 1 0 पण 1 असतं, 1 0 पण 1 असतं, 0 1 पण 1 असतं. नाऊ ही आली सी ची व्हॅल्यू. आता सी ची व्हॅल्यू काय आलेली बायनरी 4 टाइम्स 1 आणि 0. सो त्याच्या खाली 1 2 4 8 16 दिलं तर सगळ्यांचे ऍडिशन करणार ज्याच्यावरती 1 आहे. मग हा 0 सोडून हा 1 सोडून बाकी सगळ्याच्या वरती काय आहे 1 1 1 आहे. सो 16 प्लस 8 24, 24 प्लस 4 28 आणि 28 प्लस 2 30. सो इथे सी ची व्हॅल्यू काय आली 30 आली. ओके. सो आपण एकदा हे क्रॉस चेक करूयात. न्यू यूज ऑफ bitwise and bitwise or operators. Okay. So in hash include stdio.h, hash include conio.h, then void main, then int a, b, c. हेच व्हेरिएबल नेम दिलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्हाला द्यायचे ते तुम्ही द्या. एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. स्कॅनएफ एकाच ह्याच्यामध्ये करते. सो 2 व्हॅल्यू घेते. सो 2% दोन्ही इंटिजर घेते. सो दोन्ही %d ampersand a, ampersand b. ओके. नाउ सी इज इक्वल टू ए अँड बी. जसं आपण ऍडिशन ऑफ 2 नंबर्स केलं की नाही, दोन्ही व्हेरिएबलचे व्हॅल्यू घेतल्या, सी इज इक्वल टू ए प्लस बी आणि देन ऍडिशन प्रिंट केली. सेम तसंच आहे बघा हे पण. आता आपण अँड झाल्यानंतर सी प्रिंट करूया. सी इज इक्वल टू %dc. ओके. देन परत सी इज इक्वल टू ए और बी. ओके. देन परत आपण प्रिंट करूयात. न्यू लाईनला पाहिजे असेल तर सी इज इक्वल /n दिलाय. बघा आता कंपाईल रन. बघा एंटर व्हॅल्यू. आपण फक्त क्रॉस चेक करण्यासाठी त्याच व्हॅल्यू टाकूयात. सी इज इक्वल टू 2 आला बघा आणि नंतर ऑर केल्यानंतर 30 आला, जे की आपण कॅल्क्युलेट केलं. आता मी परत रन करते. सपोज ए ची व्हॅल्यू आता आपण टाकूयात 34 सपोज. ओके. आणि बी ची व्हॅल्यू टाकूयात 23. 34 23 जर टाकलं सी ची व्हॅल्यू 2 येते आणि
अँड मध्ये, आणि ऑर मध्ये 55 येते. काय टाकलं आपण? B34 आणि A34 आणि B23 जर टाकलं तर C ची व्हॅल्यू 2 येते अँड मध्ये, आणि ऑर मध्ये C ची व्हॅल्यू 55 येते. सो A34 आणि B23. सो आपण एकदा अजून एकदा तुम्हाला बायनरी व्हॅल्यू काढून दाखवते, बिकॉज थोडेसे मोठे नंबर्स घेतलेत. सो तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की बायनरी व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतात. झालं असेल तुमचं आधी तर ठीक आहे, पण काही काही स्टुडंटला येत नाही. सो सगळ्यांसाठी आपण करतोय. काय व्हॅल्यू घेतली होती आपण? ए ची 34 आणि बी ची 23. ए ची 34 आणि बी ची 23. ओके. सो 34 ची पहिल्यांदा बायनरी व्हॅल्यू काढून घेऊयात आपण. 2 ने जर डिवाइड केलं 34 ला तर 17 येईल, 0 येईल. 17 ला डिवाइड केलं तर इथं 8 ने भाग जाईल, इथं 1 येईल. 8 ला डिवाइड केलं 2 ने तर 4 ने भाग जाईल, रिमाइंडर 0 येईल. 2 ने 4 ला भाग जाईल आणि इथं काय येईल? रिमाइंडर 0. इथे 1 येईल, 0, आणि इथं 0 येईल, 1. ओके. लिहिताना आपण रिव्हर्स लिहिणार. सो A इज इक्वल टू 34 इक्वल टू काय आलं? 1,000,000 1,000,010. ओके. नाउ B ची व्हॅल्यू 23 आहे. सो 23 ची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. ओके. सो इथे रिमाइंडर 1 राहणार. ओके. देन इथं पण रिमाइंडर 1 राहणार. इथे पण रिमाइंडर 1 राहणार. इथे रिमाइंडर 0 राहणार, आणि इथे 0 ने भाग जाणार, रिमाइंडर 1 राहणार. सो 1 0 आणि 111. ओके. सो बी आहे 23. आता 34 चे डिजिट्स किती होते बघा? 1 2 3 4 5 6. ह्याचे किती आहेत? 1 2 3 4 5 आहे. सो 1 0 लिहिताना रिव्हर्स लिहिणार आहे आपण. सो 1 0 111. ओके. सो ह्यांचं अँडिंग करतोय. सो अँड मध्ये परत एकदा सांगते, अँड मध्ये काय असतं? 0 0 0 असतं, 0 1 1 असतं, 1 0 सॉरी 0च असतं, आणि फक्त 1 1 असेल तरच 1 असतं. सो 0 1 0 1 1 1 0 1 0 0 0 0 0 1 0. इथे एक कमी आहे, सो इथे 0 टाकणार, 1 0 0. ओके. हे आलं C ची व्हॅल्यू अँड मध्ये. ओके. सो ह्याची जर मी डेसिमल केली तर इथं काय? इथं 1 येतो, इथं 2 4 8 16 32. तर फक्त 2 च्या वरतीच 1 आहे. सो ही व्हॅल्यू आली, C ची व्हॅल्यू आली 2, जी की आपल्याला दाखवली होती. ओके. अँड मध्ये. आता ऑर मध्ये. तर ऑर मध्ये कसं करणार आता? तर ऑर मध्ये कसं असतं बघा? ऑर मध्ये दोन्ही 0 असेल तरच आन्सर 0 येतं. एक 0 एक 1 असेल तर 1 येतं, एक 1 एक 0 असेल तर 1 येतं, दोन्ही 1 1 असेल तरी पण 1च येतं. सो इथे बघा 0 1 1 1 1 1 0 1 पण 1 0 0 फक्त 0 0 1 1 आणि 1 0 1. हे झाली ऑर. सी ची बायनरी व्हॅल्यू. आता त्याला डेसिमल मध्ये कसं करायचं? 2 ची पॉवर लिहित जायच्या, म्हणजे 2 raised to 0 1 2 raised to 1 2 2 raised to 2 4 2 raised to 3 8 असं. आणि ज्याच्यावरती 1 आहे तेच फक्त ऍडिशन करायची. सो 32 प्लस 16 किती झाले? 32 प्लस 16 48. ओके. 32 प्लस 16 48. 48 आता 8 नाही जाणार, कारण 8 च्या वरती 0 आहे. सो 48 प्लस 8 किती आले? 52. 52 प्लस 2 54, आणि 54 प्लस 1 55. सो ऑर मध्ये C ची व्हॅल्यू काय येते? 55, जी की आपल्याला दाखवली होती इथे. ओके. आउटपुट मध्ये. ओके. तर हे झाले तुमचा बिटवाईजचा प्रोग्राम. आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द सी लँग्वेज बघणारे
डिसिजन मेकिंग अँड डिसिजन ब्रांचिंग स्टेटमेंट, डिसिजन मेकिंग मध्ये इफ स्टेटमेंट, डिसिजन ब्रांचिंग मध्ये लूप, आणि जे आपण इफ स्टेटमेंट नेक्स्ट लेक्चर मध्ये पॉइंट्स बघणारे इफ चे स्टेटमेंट, लूप चे स्टेटमेंट, ते तुम्हाला ईच अँड एव्हरी लँग्वेज मध्ये सिमिलर आहे. म्हणजे CPP मध्ये पण ते, जावा मध्ये पण तेच, पायथॉन मध्ये पण ते. जेवढ्या लँग्वेजेस तुम्ही इथून पुढे शिकणार सगळ्या लँग्वेज मध्ये आपण नेक्स्ट 2 to 3 लेक्चर्स मध्ये जेवढं आपण टॉपिक्स बघणार आहे ते ऑल लँग्वेजेस मध्ये सेम आहे. ओके.